हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का बघ ग. ए दीपिका, आवाज येतोय का? दीपिका, निलिमा, आवाज येतोय माझा? प्रॉब्लेम आला, माझा आवाज आला का? बरं बघा विद्यार्थी मित्रांनो, मी विद्यार्थी शिक्षिका रुचिता दुर्गानंद वाघमारे. मी आपल्याला आज भूगोलाचा मानवी विकास हा धडा शिकवणार आहे. मानवी व्यवसाय म्हणजे मनुष्य आपल्या गरजा भागवण्यासाठी, उपजीविका मिळवण्यासाठी किंवा समाजासाठी सेवा पुरवण्यासाठी करत असलेली कोणतीही नियमित कामगिरी म्हणजे व्यवसाय. व्यवसाय हा भरपूर प्रकारचा असतो. प्राथमिक व्यवसायाची सोपी व्याख्या: जे व्यवसाय थेट जमिनीतून, पाण्यातून किंवा निसर्ग संपत्तीतून कच्चा माल मिळवतात त्यांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. हे बघा, मानवी व्यवसाय म्हटलं तुम्हाला 4 प्रकारचे व्यवसाय आहे. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय. तर आपण हे व्यवसाय कोणत्या पद्धतीचे ते पण बघणार आहोत. हे बघा, तुम्हाला एक स्लाइड दिसते, त्याच्यात तुम्हाला शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम आणि लाकूडतोड ही व्यवसाय दिसतात. प्राथमिक व्यवसायाची वैशिष्ट्ये: निसर्ग संपत्तीवर थेट अवलंबून हवामान बदलाचा जास्त परिणाम, मोठ्या प्रमाणात श्रम आवश्यक, ग्रामीण भागात जास्त प्रमाण कच्च्या मालाची निर्मिती होते. द्वितीयक व्यवसायाची सोपी व्याख्या: कृषी, खाणकाम अशा प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून उपयुक्त वस्तू तयार करण्याच्या कार्याला द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. हे बघा, चीज, लोणी, श्रीखंड, दूध, पावडर, पनीर हे सगळं कोणत्या याच्यातून बनतं? दुधापासून बनतं. दुधापासून श्रीखंड बनतं, लोणी बनतं, चीज बनतं, दूध पावडर बनते आणि पनीर बनतं. हे मानवाचे व्यवसाय आहे. यालाच पूरक म्हणून आपण कृषी व्यवसाय हा पण म्हणतो. मानवाचे व्यवसाय: हे बघा, चामड्यापासून तो काय बॅग बनवतो, पट्टे बनवतो, चप्पल, शूज हे सगळे तो गाईच्या किंवा पशुच्या चामड्यापासून हे व्यवसाय तो करतो. म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मानवी व्यवसायाचे हा पण एक व्यवसाय म्हटला जातो. मी तुम्हाला याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे. कृषी कोणत्या व्यवसायात केला जातो? कृषी हा शेती, मासेमारी, पशुपालन या सर्व व्यवसायात केला जातो. उपयोजन: ऊसावर प्रक्रिया करून साखर कोणत्या व्यवसायात बनवतात? औद्योगिकरण म्हणजे आपण कारखान्यात जाऊन साखर बनवतो. आधी ऊस तयार होतो, मग ऊस आपण साखर कारखान्यात देतो, मग त्याच्यापासून आपण साखर होतो आणि साखर पासून आपल्याला भरपूर वस्तू तयार होताना मिळतात. स्वाध्याय: कृषी व्यवसायाची 10 ते 15 ओळीत माहिती तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, समजला तुम्हाला हा माझा विषय? झालं?